हॉकी स्टेडियम ते रामानंद नगर आणि विठ्ठलाई स्टोन क्रशर ते कळंबा कारागृहाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत आज करण्यात आला। यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी उपनगरातील नागरिकांना पायाभूत सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील असून उपनगरांसाठी आत्तापर्यंत कोट्यावधींचा निधी देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं। थेट पाईपलाईनची वचनपूर्तता झाली असून यातील तांत्रिक अडचणी दूर करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या असल्याचं सांगत राज्यात सत्ताबदल झाला नसता तर शहराच्या विकासासाठी आणखी निधी आणता आला असता असंही त्यांनी नमूद केलं। इंडोर स्टेडियम आहे आणलं होतं, आता या सगळ्या सरकार बदललं, अजून एक वर्ष एकनाथ शिंदे थांबले असते तर अजून माझी 100-200 कोटीची कामं झाली असती। परंतु ठीक आहे, वेळ पुढच्या काळात देखील तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं निश्चितपणे चांगलं काम करण्याची ताकद आम्हाला निश्चितपणे मिळेल याची मला खात्री आहे। आणि म्हणून चांगल्या पद्धतीचं काम या उपनगरामध्ये असेल, कोल्हापूर शहरामध्ये असेल, जे जे आम्हाला करता येईल ते करण्याचा आम्हा सगळ्या मंडळींचा प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी असतो। रामानंद नगर, जरगनगर या ठिकाणच्या नागरिकांच्या मिळकत पत्रकांच्या प्रश्नासंदर्भात येत्या शुक्रवारी बैठक घेऊन हा विषय मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही आमदार सतेज पाटील यांनी दिली। राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी दिलेला समतेचा आणि बंधुभावाचा विचार पुढे घेऊन जाण्याचं आवाहन आमदार पाटील यांनी केलं। शाहू महाराजांचा विचार, बंधुभावाचा विचार, समतेचा विचार, एकमेकाला मदत करण्याचा विचार हाच पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे। रक्तदान करताना आम्ही कधी विचार केला नाही माझ्या रक्ताची बाटली कुठल्या जातीच्या माणसाला जाणार आहे याचा विचार आम्ही रक्तदान करताना कधी केला नाही। आणि म्हणून हीच विचाराची धारा आम्ही घेऊन पुढे चाललो तरच आमचं भविष्यकाळ चांगला असणार आहे। आणि त्या दृष्टीने आपण सगळ्यांनी येणाऱ्या भविष्यकाळात आमच्या पाठीशी राहावं, सहकार्य करावं। कामाच्या बाबतीत आम्ही असेल, ऋतुराज पाटील असतील किंवा आमचे सगळे स्टेजवर बसलेले सहकारी असतील, आम्ही कुठेही कमी पडणार नाही हा विश्वास देतो। यावेळी माजी नगरसेवक शारंगधर देशमुख यांनी हॉकी स्टेडियम ते रामानंद नगर आणि विठ्ठलाई स्टोन क्रशर ते कळंबा कारागृहाकडे जाणाऱ्या डांबरीकरण रस्त्याच्या कामासाठी निधी देऊन आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांनी वचनपूर्ती केल्याचं सांगितलं। माजी नगरसेवक मधुकर रामाणे यांनी आमदार सतेज पाटील यांच्यामुळेच उपनगरांचा खऱ्या अर्थानं विकास झाला असल्याचं सांगितलं। यावेळी माजी महापौर अश्विनी रामाने, माजी नगरसेवक वृषाली कदम, सुनील पाटील, अभिजित चव्हाण, सतीश लोळगे, सामाजिक कार्यकर्ते दुर्वास बापू कदम, नाना जरग, अशोक रेडेकर, संतोष जरग, संदीप पाटील, वैशाली पाडेकर, किरण पाटील, प्रमोद भोपळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते।